Good morning friends and welcome back to my vlog on my channel Wanderlust Sanika. रिसेंटली मी बरेच वेगवेगळे पिकनिक स्पॉट्स आणि रिसॉर्ट्स अशा ठिकाणी फिरले. महाराष्ट्राच्या बाहेर पण आता मी गेले होते. माझा चेन्नईचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, पण पुण्याच्या जवळ पण मी 1-2-4 ठिकाणी फिरले. पण आज मी अशा ठिकाणी निघालेली आहे जिथला माणूस दरवेळी आदरातिथ्याने आपल्याला असंच म्हणतो, येवा कोकण आपलाच असा. येस करेक्ट. मी आत्ता माझं खूप मनापासून माझं फेवरेट असलेलं ठिकाण म्हणजे कोकण अशा ठिकाणी निघालेली आहे. पण थोडंसं सरप्राईज असू देत, मी तुम्हाला तिथे पोचता माझा वे सांगेन, माझा रूट सांगेन. तुम्हाला हळूहळू कळेलच की मी कुठे निघाले. थोडंसं सरप्राईज असू द्या. माझा ब्लॉग त्यासाठी बघत राहा आणि पूर्ण एंडपर्यंत बघा. मी खूप छान ठिकाणी मी तुम्हाला आज माझी भटकंती कुठे आहे चाललेली ते दाखवणार आहे. आणि मी बरीच वर्ष त्या ठिकाणी जाते, पण आज मी याचा व्लॉग करणार आहे. सो स्टे ट्यून. सो फ्रेंड्स, मी आत्ता कोथरूड पुणे इथून निघालेली आहे आणि भुकुम भुगाव असं करत करत पौड रोडने मी आता ताम्हिणी घाट, तुम्हाला माहितीच असेल प्रसिद्ध ताम्हिणी घाट, तिकडे निघालेली आहे. आणि मग ताम्हिणी घाटातनं मला वाटेत माणगाव लागतं. त्या माणगाव नंतर माझं डेस्टिनेशन आता हळूहळू जवळ येत आहे आणि आय एम रिचिंग टू माय डेस्टिनेशन. तुम्हाला कदाचित हे सगळं बघून जिकडे मी आले तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की मी कुठे पोचले. सो बघत राहा नक्कीच. साधारणपणे मी एक 4 तासाची जर्नी करून इथे पोचलेली आहे. आणि गाईज, आता तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा. मी डेस्टिनेशनला माझ्या पोचलेली आहे. सो फ्रेंड्स, फायनली मी माझ्या डेस्टिनेशनला पोचलेली आहे. कुठे? अहो, आपलं दिवे आगारला मी ह्या ठिकाणी म्हणजे श्रीबाग होमस्टे म्हणून आहे, तिकडे मी बरीच वर्ष आले. पण आज माझा ब्लॉग करायचा योग आला आहे आणि ही जागा मला खूप आवडते. मी तुम्हाला त्याचं शूटिंग करून ब्लॉगमध्ये टाकतेच आहे, तुम्ही बघाच. खूप सुंदर आहे आणि हे होमस्टे आहे आणि मी नक्की तुम्हाला हे परत या असं रेकमेंड करीन. तुम्हाला हा माझा अनुभव पण आज ह्या ब्लॉगमध्ये बघता येईल. मी पुन्हा एकदा शूट केल्यानंतर तुम्हाला पण कळेल. सो माझा ब्लॉग बघत राहा. मी आता इथलं शूटिंग करते. गाईज, कोकण म्हटलं की अगदी मला माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. कारण मी स्वतः आमचं घर होतं कोकणामध्ये. दरवर्षी आम्ही कोकणात जायचो. तिकडचे नारळी पोफळीच्या बागा, आंबे, काजू ह्या सगळ्याचा स्वाद म्हणजे मी इतका चाखला आहे ना. आणि तिकडची चिरेबंदी घरं, विहीर आणि खूप निसर्ग सौंदर्याने असं नटलेलं हे कोकण. आणि कोकणातली प्रत्येक घरं आणि गावं ही माझ्या अगदी हृदयाच्या जवळचीच आहेत असंच म्हणा. आणि बीच हे खूप मोठं अट्रॅक्शन मला वाटतं. म्हणून कोकणातली ट्रिप जेव्हा मी करते तेव्हा मी खूप मनापासून या ठिकाणी येते. आणि आता मी तुम्हाला हे दिव्यागरचं श्रीबाग म्हणजे सिद्धेश शिळकर याचं जे हे होमस्टे आहे त्याचं मी तुम्हाला शूटिंग दाखवते. बघत राहा, प्लीज बघत राहा. सो गाईज, हे आहे सिद्धेश शिळकर ह्याचं दिव्यागरमधलं घर म्हणजे श्रीबाग होमस्टे. आणि ह्या घराच्या आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य तुम्ही आत्ता बघताय. खूप सुंदर चौसोपी असं छान बैठं टुमदार घर आहे. आणि त्याच्या बाजूलाच त्याने बिल्डिंग बांधलेली आहे जिकडे त्याने डॉर्मेटरी रूम्स अशी सोय केलेली आहे. आणि हा आत्ताचा लुक तुम्ही जो बघताय तो आहे त्याच्या त्या बिल्डिंगमधून, जिकडे मी आता तुम्हाला माझी रूम दाखवणार आहे. खूप क्लासिक अशी अरेंजमेंट आहे. बऱ्याच रूम्स आहेत, डॉर्मेटरीज पण अवेलेबल आहेत.
Just have a look inside the room. रूम जितकी छान आहे तुम्ही बघितलं गाईज, वॉशरूम बाथरूम सगळं छान आहे आणि रूमला असा खूप मोठा व्हरांडा मागच्या साईडला केलेला आहे. आणि माझ्या रूमच्या बाजूला दुसरी जी रूम आहे तिला आणि मला, आमच्या रूमला असा मिळून हा एक व्हरांडा आहे, जिकडे बाहेर पुन्हा तुम्हाला सगळीकडे नारळी पोफळीच्या बागा त्याचं दर्शन होईल आणि तुम्हाला तिथे रिलॅक्स बसता येईल अशी मस्त रूम केलेली आहे. सो फ्रेंड्स, ही जी मी तुम्हाला आत्ता बाग दाखवते नारळी पोफळीची, ती आहे श्रीबाग होमस्टे दिव्यागर, जिकडे मी आत्ता करंटली चेक इन केलेलं आहे. सिद्धेश शिळकर नावाच्या छान सद्गृहस्थाची बाग आहे आणि त्यांचं अतिशय सुंदर होमस्टेचं ऑप्शन आहे. तुम्ही आत्ता बघितलं आहे रूम वगैरे इतकी सुंदर, त्याची सगळ्या फॅसिलिटीज त्याने रूम्समध्ये ठेवलेल्या आहेत. AC रूम आहे, नंतर वॉशरूम टॉयलेट बाथरूम सगळं सुंदर आहे आणि छान त्यांचे डॉर्मेटरीचे पण ऑप्शन्स आहेत त्याच्याकडे. आणि आपले सगळे लागणारे म्हणजे एका रूममध्ये चेक इन केल्यानंतर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याने एकदम परफेक्टली मॅनेज केलेल्या आहेत. स्वच्छ आहेत रूम्स आणि तुम्हाला अशी मागे मोठी एक बाल्कनीसुद्धा आहे. तुम्ही सगळंच आत्ता बघितलं आहे. तर तशी ही त्याच्या घरासमोरची सुंदर बाग आहे, जिकडे तुम्हाला रिलॅक्स फिरता येतं. पण मला या बागेविषयी तुम्हाला डेफिनेटली सांगायला आवडेल की कोविडच्या काळामध्ये म्हणजे साधारण 2020-21 साली इथे खूप मोठं एक वादळ बाजूच्या किनाऱ्याला म्हणजे दिव्यागरपासून खूप जवळ धडकलं होतं, ज्यामध्ये तुम्ही ही जी आत्ता बाग बघताय उभी आहे ती सगळी लिटरली सगळी अशी झाडं गोल फिरून, चक्रीवादळ आलं होतं, गोल फिरून फिरून सगळी जमीनदोस्त झाली होती. म्हणजे हे आम्हाला त्याने सांगितलं तेव्हा आमचे लिटरली शहारे आले अंगावर. पण घर त्यांचं नशिबाने नीट राहिलं. घरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं, एवढा प्रचंड पाऊस आणि चक्रीवादळ आलेलं होतं आणि त्याची आपण कल्पना पण ॲक्च्युली करू शकत नाही. आत्ता तुम्हाला हे जे इतकं सुंदर इकडे त्यांनी परत बाग सगळी कष्ट करून मेहनतीने उभी केली आहे ती दिसते, पण त्याच्या मागचे कष्ट आणि ते चक्रीवादळाचा जो झालेला इथला प्रभाव आहे तो बघता म्हणजे खरंच ह्या लोकांना हॅट्स ऑफ म्हणायला लागेल की कोकणातला माणूस इतके कष्ट करतो ना की जे दिसत पण नसतात, आपल्याला कळत पण नसतात बरेचदा, पण खरंच आहे हे. आणि ह्याचा अनुभव मी याची डोळा घेतलेला आहे, कारण ही बाग जमीनदोस्त व्हायच्या आधीसुद्धा मी इथे आलेली आहे आणि आम्ही इथे राहून या होमस्टेचा खूप सुंदर जेवण अप्रतिम असतं ह्यांचं अनुभव घेतलेला आहे. आणि आता कोविडनंतर एक साधारण 4-5 वर्षांनी मी इथे येते आणि ही बाग अशी जोमाने पुन्हा उभी राहिलेली बघून मला खूप मस्त वाटतं आहे. आणि या सगळ्यांच्या मेहनतीला इथे फळ आलेलं आहे आणि तुम्हाला मी ही दाखवतेच बाग सगळी. आणि हे एक काइंड ऑफ मेडिटेशन आहे. इकडे शांत बसणे, फिरणे, हिरवा रंग आपल्या डोळ्यात साठवून घेतला की तुमचं अर्ध्याहून जास्ती काम होऊन जातं. हां, फक्त थोडंसं इथे गरम घाम येतो बऱ्यापैकी, पण मला चालतं, कारण मी कोकणात आले की मी ह्या सगळ्या मनाची तयारी करून आलेली असते. आय डोंट माइंड स्वेटिंग हिअर, कारण हे जे वातावरण आहे त्याच्यामध्ये मला खूप खूप मोठं समाधान मिळतं. तुम्हाला मी बाग दाखवतेच. इथनं फक्त बीच थोडासा लांब आहे की जिकडे तुम्हाला ड्राईव्ह करून जायला लागतं. तर ते आम्ही आता जेव्हा आम्ही व्हिजिट करेन बीचला तेव्हा मी तिकडचं शूटिंग टाकतेच. तोपर्यंतही तुम्ही बाग बघू शकता. आणि हो, स्टे ट्यून टू माय चॅनल.
कारण हा नवीन कोरा कोकणातला व्लॉग मी इथे तुमच्यासाठी शेअर करते. मागे मी एकदा गुहागरचा पण शेअर केला होता, दिव्यागरचा राहिला होता, सो आत्ता तो मी करते. कीप वॉचिंग. सो गाईज, टिपिकल तुम्ही बघताय कोकणातलं घर, तिकडचं क्लासिक असं तुळशी वृंदावन. घराच्या मागच्या साईडला अंगणामध्ये छान तुळशी वृंदावन केलेलं आहे त्यांनी. आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे तो इतका शांत आणि मस्त वाटतं इकडे. आणि इकडे त्यांनी या एरियामध्ये मिल्सची सोय केलेली आहे, म्हणजे ब्रेकफास्ट, डिनर, लंच सगळं इकडे केलं जातं. आणि असा भव्य दिव्य एरिया, समोर झाडं आणि खूप छान वातावरण तिकडे निर्मिती होते. सो असं सुंदर आहे. आणि हे आहे कोकण स्पेशल मील, व्हेज नॉनव्हेज. मोदकसुद्धा मिळतात तुम्हाला, फिश मिळतं आणि सगळ्या कोकणातल्या व्हरायटीज मिळतात इकडे. गाईज, हा आहे घराबाहेरचा अतिशय सुंदर असा रस्ता. इकडे मी दोन्ही दिवस मॉर्निंग वॉक पण केलं आहे आणि इव्हिनिंग वॉकसुद्धा केलं आहे. तुम्ही ते करू शकता. इकडे खूप छान निवांत, शांत आणि निसर्गरम्य अशी जागा आहे. आणि दिस इज काइंड ऑफ अ मेडिटेशन फॉर मी. आय जस्ट लव गोईंग ऑन वॉक्स हिअर. सो प्लीज तुम्ही हे नक्कीच बघा माझ्या शूटमध्ये. सो फ्रेंड्स, मी आता मस्त ब्रेकफास्ट करून निघालेली आहे. हरिहरेश्वरला जे दिव्यागरपासून जवळच आहे. आणि हे तुम्हाला तिकडे पोचल्यानंतर असं पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे तिकडे. जे देवस्थान जिथे आहे ॲक्च्युअल, तिकडे थोडंसं एक 5-7 मिनटं चालत जावं लागतं. आणि असा मोठा पार्किंग एरिया पण आहे तिकडे. तुम्हाला परफेक्ट गायडन्ससुद्धा मिळतो. आणि हा आहे हरिहरेश्वरकडे जाण्याचा ॲप्रोच रोड. सो बघत राहा. मी आता तुम्हाला हरिहरेश्वरची घेऊन जाते. सो फ्रेंड्स, आत्ता मी आज सकाळी मस्त आवरून आमच्या श्रीबाग या होमस्टेमधनं मी मस्त ब्रेकफास्ट करून निघाले. आणि मी आले आत्ता हरिहरेश्वरला. आणि वाटेत श्रीवर्धन आम्हाला लागलंच होतं. तिकडे खूप सुंदर बीच रोड आहे तिकडे, पण मी इकडनं जाणार आहे. आत्ता मी सध्या हरिहरेश्वरच्या देवळात आलेली आहे. खूप सुंदर आहे. आणि ह्याची एक अशी प्रदक्षिणा पूर्ण बाहेरून फिरून म्हणजे समुद्राच्या बाजूने होते. ती जर पॉसिबल असेल तर ती पण मी आता इथे करणार आहे. आणि आज सकाळी मस्त श्रीबागला आम्हाला त्यांनी आंबोळ्या दिल्या होत्या ब्रेकफास्टला. एक नंबर जी कोकणातले काही पदार्थ असतात तेच आम्हाला दे असं त्याला सांगितलं होतं. सो त्याने आम्हाला ते दिले आणि ते आम्ही खाऊन मस्त निघालो. साधारण 1-1.5 तास लागतो इकडे यायला हरिहरेश्वरला. आणि आत्ता प्रचंड ऊन आहे, पण हे हरिहरेश्वर हे खूप मोठं एक देवस्थान आहे जिकडे यायला पाहिजे, म्हणून आम्ही आत्ता इकडे आलेलो आहोत. आणि ह्यांची प्रदक्षिणा बघूया, जमलं तर पूर्ण करेन. सो कीप वॉचिंग माय ब्लॉग. देवळाच्या आतमध्ये तुम्हाला मोबाईल शूटिंग अलाउड नाही आहे, सो मी तिकडे करू शकलेली नाही आहे शूटिंग.
पण तुम्ही इकडे दर्शन नक्की घ्या. शंकराचं देवस्थान आहे हे. आणि हा आता जो रोड आहे जिकडनं मी चालली आहे तो रोड देवळाच्या एक्झॅक्टली बाजूला आहे, जो आपल्याला हरिहरेश्वरच्या बीचकडे घेऊन जातो. आणि तिकडे मला ते प्रदक्षिणा जिथून घालता येते तो भाग मला ॲक्च्युली एक्सप्लोअर करायचा आहे. पण बघूया, कारण आत्ता सध्या खूप ऊन आहे आणि हरिहरेश्वरचा समुद्र जरा खवळलेला असतो. सो ते बघूया, पुढे जाऊन मी बघते कसं काय काय दिसतंय ते. पण हा करंटली रोड आहे जो एक्झॅक्टली देवळाच्या बाजूने तुम्हाला बीचकडे घेऊन जातो. सो फ्रेंड्स, तुम्ही आत्ता बघितलं आहे इथे हरिहरेश्वरच्या देवळाच्या बाजूलाच तुम्हाला एक हरिहरेश्वरच्या बीचवर जाण्याचा रस्ता मिळतो. तिकडनं मी आत्ता जे शूट टाकलं आहे ते त्याचंच आहे. त्या रस्त्यावरनं मी आत्ता बीचवर गेले होते, पण आत्ता प्रचंड ऊन आहे म्हणून मी जस्ट व्हिजिट केलं, थोडेसे फोटो सेशन केलं आणि मग मी परत जाते आहे. पण हा बीच अप्रतिम सुंदर आहे आणि इथे एक अख्खी प्रदक्षिणा होते. त्या साईडने असं गोल फिरून ना देवळाच्या भोवती असे दगडाळ आणि खडकाळ असा भाग आहे की जिकडे समुद्राचं पाणी प्रचंड प्रमाणामध्ये असं घुसतं त्या गळीमध्ये आणि खूप सारे भोवरे असतात. म्हणून आता थोडं पावसाळ्यामध्ये तो प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे तो बंद ठेवला आहे यांनी. म्हणून मी फक्त इकडनं जाऊन जस्ट एक हरिहरेश्वरच्या बीचवर जाऊन मी आता परत जाते. पण तुम्हाला मी नक्की रेकमेंड करेन, तुम्ही या बीचवर जरूर जा. अत्यंत सुंदर, स्वच्छ, क्लीन आणि सेफ असा बीच आहे हा. आणि तुम्ही खरंच जा. म्हणजे यावेळी मला दिवेआगरचा बीच हा अत्यंत प्लॅस्टिक आणि असा घाणीने भरल्यासारखा होता. लास्ट टाईम मी जेव्हा आले तेव्हा तो खूप सुंदर होता, पण यावेळी खूपच भरती येऊन गेलेली असल्यामुळे म्हणा किंवा काही खूप प्लॅस्टिक आणि खूप काळी काळी घाण होती. सो मी तिथे काही शूट केलेलं नाही आहे. पण माझ्या रेकमेंडेशनला तुम्ही हरिहरेश्वरच्या देवळाच्या बाजूला हा जो बीच आहे तिकडे जरूर या आणि माझा व्लॉग बघत राहा. आता मी इकडनं माझ्या श्रीबाग या होमस्टेला दिवेआगरला परत जाते. पुढचं शूटिंग नक्कीच टाकते. सो स्टे ट्यून्ड. सो गाईज, हा आहे श्रीवर्धनचा समुद्रकिनारा. हरिहरेश्वरून दिवेआगरला परत जाताना हा वाटेमध्ये लागतो आणि हा इतका ब्युटिफुल आहे. आणि ह्याच्या इकडे पण तुम्हाला राहण्याचे काही रिसॉर्ट्स आणि कॉटेजेस मला दिसले. सो इथे पण तुम्ही ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी. आणि हा बीच मला अप्रतिम वाटतो, अतिशय सुंदर. आम्ही बीचवर प्रत्यक्ष गेलो नव्हतो, पण दिस इज द बीच साईड वी आर ड्रायव्हिंग फ्रॉम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. दिवेआगर ही माझी 2 दिवसाची ट्रिप आज संपन्न होते आणि मी आता सकाळी मस्त ब्रेकफास्ट करून इकडनं चेकआउट करणार आहे. हे श्रीबाग हे जे दिवेआगरमधलं होमस्टे आहे जिथे मी थांबले, खूप सुंदर आहे. सिम्पल, साधं, सरळ आणि मस्त जेवण होतं, एकदम रुचकर घरच्यासारखं. सो तुम्ही इथे डेफिनेटली माझ्या रेकमेंडेशनवर इथे तुम्ही चेक इन करा. फक्त यावेळी दिवेआगरचा बीच मात्र मला काही फारसा गेल्या वेळेसारखा आवडलेला नाही आहे. खूप घाण होता केलेला. पण श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचा बीच एक नंबर सुंदर होता, जिकडे आम्ही काल गेले आणि तुम्ही माझं ते शूट बघितलंच असेल. सो तुम्ही इथे राहून तिकडे तुम्ही व्हिजिट करूच शकता डेफिनेटली. हरिहरेश्वरचं देऊळ पण खूप सुंदर आहे. खूप वर्षांनी मी इकडे आले त्यामुळे मला मस्त वाटलं हरिहरेश्वरला जायला. सो ओव्हरऑल माझी ट्रिप खूप सुंदर झाली. इकडे 2 दिवस पाऊस पण पडला आहे, त्यामुळे हवा ह्युमिड आहे इथे, पण हवा बरी आहे तशी. म्हणजे ढगाळ आहे, थोडंसं ऊन आहे, गरम तर होतंच, कोकण म्हटलं की होणारच. पण कोकणाची जी काही आपली मजा आहे ना ती इकडे येऊन अनुभवण्यासारखीच आहे. सो तुम्ही फ्रेंड्स नक्की इथे दिवेआगरला श्रीबाग या होमस्टेला डेफिनेटली एकदा चेक इन करा आणि माझा ब्लॉग नक्की बघत राहा माझ्या चॅनलवर, म्हणजेच वंडरलस सानिकावर. आणि आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.